नमस्कार मित्रांनो, तर आज तुमच्यासाठी नवीन ब्लॉग घेऊन आलोय। आता आपण चाललो आहे, आम्ही सर्वजण चाललेलो आहे तिरुपती बालाजीला। खूप मोठी 7 दिवसाची ट्रिप आहे आमची आणि आमच्याकडे जवळजवळ 22 जण आहेत। आम्ही खूप एन्जॉय करणार, सर्व जर्नी तुम्हाला दाखवतो। ट्रेनने चाललेलो आहे, इथून आम्ही ठाण्यावरून रेणुगुंटाला जाणार आहे आणि तिथून नंतर आम्ही कोल्हापूरला जाणार आहे। 7 दिवसाची ट्रिप आहे, तर आता तुम्हाला दाखवतो आमची पब्लिक। चला पब्लिक चालू झालेलं आहे। My name is Ahmed. I am a boy. मुझसे पंगा लिया तो देखने का नहीं, अगर लिया तो देखना मैं क्या करूँगा, तुम्हारा हाल बुरा कर दूंगा। मुझसे पंगा नहीं लेने का, समझा? टंगा कर दूंगा। मित्रांनो, तर आता आपण पोहोचलो ठाण्याला। ठाण्यावर आपण बघू शकता ट्रेन येईल आता थोड्या वेळातच। तर आपली गँग तर इथं आली ना, आमच्या बॅगी बघू शकता तुम्ही, फुल स्टॉक आहे बॅगींमध्ये। 20-25 बॅगी आहेत। ही आमची मम्मी। ओके बाय। इकडे बघ, धर इधर। आता कसं बघितलं, धर म्हणले बघती वय ग माकडे। नमस्कार मित्रांनो, आम्ही पोहोचलो तिरुपतीच्या रेणुगुंटा स्टेशनला। तर आता बघू शकता, हे आम्हाला सजेशन करतायत की तुम्ही कसं जा कसं नाही। तर त्यांनी सांगितलं की आम्हाला 2500 रुपयामध्ये डायरेक्ट अख्खे 22 जण आम्ही वरती सोडणार। तर इथून बसला तिकीट आहे 100 रुपये, म्हणजे आम्ही 17-18 जण आहे। 1800 रुपये असे जातात, पण ते जास्त घेतात। ते बोलतात जातात तुम्हाला जेवण पण तिथे एक चांगलं हॉटेल देतो, तिथं जेवण करा आणि मग वरती जावा। तिथून पुढे बरंच काय आहे, लाईन लावा लागते तिकिटाची, असं तसं ते आम्हाला पण माहित नाहीये। नवीन आलोय आम्ही, एकदा आलतो पण एक 10 वर्षापूर्वी आलतो, त्याच्यामुळे आम्हाला तिथलं माहित नाहीये। तर आता मी खूप दिवसांनी आलो, तर यांची बार्गेनिंग चालू आहे, तुम्ही पाहू शकता। हे 2500 बोलतात, हे 2000, आम्ही 2000 बोलतो। तर आता होईल। आम्ही आलोय बालाजीला। तर मित्रांनो, आता आपल्याला गाडी भेटली आहे बघा, गाडी भेटली। आता चला आपण आतमध्ये जाऊ। टक्कल हॉटेलला जेवायला, काय नाव आहे बघा, विष्णू भवन। हाय करा इकडे, हाय करा। तर आता मित्रांनो जेवण झालेलं आहे आमचं आणि आम्ही आता परत बसमध्ये बसणार आहे आणि इथून 40 किलोमीटरचा प्रवास आहे। आणि आमची बस बघू शकता तुम्ही, बस आहे 10-15 माणसाची आणि आम्ही बसलो त्यात 22 जण। मित्रांनो, आम्ही आलोय चेक पॉइंट वर, तुम्ही पाहू शकता। आणि आम्हाला इथं ना त्या गाडीतून उतरवलेलं आहे खाली सर्वांना बॅग लगेज घेऊन। चेक पॉइंटला चेक होईल आणि चेक झाल्यानंतर मग पुढे परत गाडीत बसायचंय आम्हाला। तर आम्ही आता चाललोय चेक पॉइंट कडे। बघू शकता सर्व दमले, खूप जेवण आताच केले, झोपायच्या मूडमध्ये। पण मित्रांनो, आतापर्यंतचा प्रवास तुम्हाला सांगतो। आम्ही तिकीट बुक केली ती 2 महिन्या अगोदर आणि तिकीट बुक केल्यानंतर आम्ही पर हेड 1300 रुपये तिकीटचा खर्च आलाय। कळंबोली टू तिरुपती आणि तिरुपती टू कोल्हापूरला आम्ही परत स्टे करणार आहे आणि कोल्हापूरवरून परत रिटर्न कळंबोलीचं, असं 1300 रुपये पर हेडचा रेल्वेचा तिकीटचा खर्च आलाय। आणि इथून आम्ही रेणुगुंटाला उतरल्यानंतर आम्हाला एका व्हेकलनी किती सांगितलेत, 2400 रुपये 22 जणांचे सांगितलेत आम्हाला। तर मित्रांनो, आपल्याला रूम आता भेटलेली आहे, 3 रूम भेटलेल्या आहेत आपल्याकडे। चैतन्य आपलं कॉल करून लावलेले आहे जुगाड, 3 रूम भेटल्यात। तर आता आम्ही रूमामध्ये झालेले आहेत, 3 तास इथे हे बसलेले आहेत, त्यानंतर रूम आम्हाला भेटलेले आहे। एक फोटो काढू, एक फोटो। तर मित्रांनो, आम्ही तिरुपतीला पोहोचलो आणि तिथून आम्हाला रूमचा खूप प्रॉब्लेम झाला, रूम भेटत नव्हत्या। मग आम्ही आमच्या एक मित्र आहे, त्याचा मित्रमंत्रालय आहे, त्याच्या मित्रांनी आम्हाला रूम अरेंज करून दिलेल्या आहेत। 3 रूम आम्हाला अलाउड झाल्या। एक नंबर
बसल्या आम्हाला, कारण की आम्हाला आंघोळ करायला काहीच भेटत नव्हतं. तर आता मी 3 रूम एक ही केलेल्या आहेत. तर तुम्हाला रूम दाखवतो चला. आता हा कार्तिक आहे, कार्तिक माझा भावाचा मुलगा, तो तुम्हाला रूम दाखवेल. हा एक रूम आम्हाला अलाउड झालेला आहे. तर आता इथून आम्ही पुढे हा नाही हा एक रूम आहे आमचा. तर मित्रांनो तुम्ही रूम तर पाहिल्या असतील, खूप मोठ्या मोठ्या रूम आहेत. आणि आम्ही सर्वांनी तिथं फ्रेश झालो, आंघोळ वगैरे केल्या आणि आता कपडे चेंज करून आम्ही पहिला नाश्त्याला जाणार आहे आणि तिथून आम्ही दर्शनाला जायचं. विचारणार आहे की कसं दर्शनाला जाणार, कसं कुठं जाणार. बाहेर विचारल्यानंतर आम्हाला कळणार की आम्ही कसं जाणार आहे. तर आम्हाला कळलंय की इथे 8 ते 10 तास 12 तास लागतात दर्शनाला. तर पुढचा प्रवास कसा असणार आहे तुम्हाला आम्ही नक्की व्हिडिओमध्ये दाखवू. तुम्ही व्हिडिओ नक्की बघत राहा. आम्ही अखेर आलेलो आहे आता तिरुपती बालाजीला. त्यानंतर आम्ही रूम बुक केलेले आहेत. 3 रूम आम्हाला मिळालेले आहेत. आता तिथे आम्ही आंघोळ बिंघोळ करून आम्ही आता नाश्ता करून लगेचच दर्शनाला जाणार आहे. आम्ही आलोय दर्शनाला. तर तुम्हाला तिकडे दाखव मंदिर दिसत असेल. आणि आम्ही आता दर्शनाला चाललोय. तर इथून आम्ही फुकटचं जेवण कुठे भेटतंय ते बघायला चाललोय. पहिलं सगळे भुकेलेले आहेत, यांना बालाजीचं फुकटचं जेवण पाहिजे म्हणून आम्ही तिकडे चाललेलो आहे. तर मंदिर तुम्ही पाहू शकता. याच मंदिरात जायला आम्हाला जवळजवळ 8 ते 10 तासाच्या लाईनीमध्ये उभं राहायला लागणार आहे आता. तर हा जेवणाचा हॉल आहे. इथे रोज त्यांचं एकदम फ्रीमध्ये जेवण अवेलेबल असतं. म्हणजे जवळजवळ लाखो भाविक रोजचे जेवतात. तर त्यामध्ये आमचे भुकेले भाविक पण जेवण झालेलं आहे त्यांचं पण. आणि फोटो बघू शकता सगळ्यांची फुल झालेली आहेत. ही आहे मंदिरापासली खाऊ गल्ली. ते तुम्ही बघू शकता काय काय खाल्लं. बरंच आम्ही जेवण करून येऊन पण इथे 1000 रुपयाचा नाश्ता केलेला आहे. हा व्हिडिओ बनवायचा आहे मम्मी. हाय कर इकडं. हाय असं करायचं ग. हा सगळ्यांनी लुंगे घातलेले आहेत तुम्ही पाहू शकता. तर ही आमची पब्लिक आहे. तर आम्ही सर्वांनी लुंगी घातले. यांनी सगळ्यांनी साऊथ इंडियन साड्या घातल्यात. तर आम्ही दर्शन झालेलं आहे आणि आम्ही आमचा रातचा दिवस आहे. आता वाजलेले आहेत 5 वाजता आम्ही हा व्हिडिओ काढत आहे. हा व्हिडिओ एंड झाल्यानंतर आम्ही एक दिवस ट्रिप काढणार आहे, वेल्लोरला जाणार आहे आणि 3-4 दर्शने करून इथून मग आम्ही ट्रेन मधून कोल्हापूरला निघणार आहे. तर आजचा इथला ब्लॉग इथेच संपवतो. तर आम्ही बालाजीला पोहोचलो. बालाजीला पोहोचल्यानंतर दर्शन घ्यायचं होतं. दर्शन घेण्यासाठी तिथे ना ऑनलाईन पासेस होते, पण आम्ही ते पास बुक केले नव्हते. 300 रुपये पर हेड पास होते. सगळीकडे पैशाचा खेळ लावलेला आहे. 300 रुपयाचे पास तुम्ही काढले नाही ना तर तुम्ही किती आम्ही फ्रीच्या लाईनीमध्ये उभे राहिलो. आम्हाला 15 तास एका रूम मध्ये टाकलं आणि मग 18 तासामध्ये आमचं दर्शन झालं. आणि तेच दर्शन आमच्या बाजूच्या रांगेमधून 300 रुपयेवाल्याला विचारलं आम्ही, तर तो बोलला आम्हाला 4 तासामध्ये दर्शन झालं. म्हणजे तिथे पण पैशाचा खेळ लावलेला. आम्हाला 17 ते 18 तास लागले दर्शन घ्यायला. आणि जे 300 रुपये ज्यांनी भरले, आम्ही 300 रुपये भरले पण असते पण भरायला चान्स नव्हता. ते 1-2 महिना अगोदर ऑनलाईन बुकिंग होतात आणि आम्ही ते बुकिंग केले नव्हते. आमचं दुर्दैव आल्यापासून दुर्दैवी नशीब आहे आमचं. तिथून आल्यानंतर वेल्लोरला गेलो, तिथे पण तिकीट होतं. तिकीटचं पण प्रॉब्लेम नव्हता, पण आम्हाला ट्रेन सुटली असती म्हणून आम्ही तिथलं दर्शन न घेता निघालो. आता तिथून आल्यानंतर कलिंगड घेतले. 8 कलिंगड घेतले 250 रुपयामध्ये. खूप खुश होतो. 4 रुपयाची पण लायकी नव्हती त्या कलिंगडची. तमिळनाडूमध्ये तुम्ही बघू शकता आम्ही सर्व कलिंगड फेकून देण्यात भाग पडलेलो आहे. गाडी गेली, ही गाडी 12,000 रुपयामध्ये तिरुपतीवरून वेल्लोरला जायला ही गाडी केली. ती गाडी पण उन्हात अशी तापते. सगळीकडून काचा आहे, तिला काचाला पडदे नाहीत, काय नाहीत. परत गाडीमध्ये साऊंड नाही.
गाडी वेल्लूरला थांबली, त्याच्यानंतर गाडी धक्का मारायला लागते चालू करायला. एवढं स्ट्रगल या ट्रिप मध्ये आम्ही केलंय ना, तर तुम्ही पण येताना ना पूर्ण प्लॅनिंग करून येत जा. असं आमच्याकडे येडवाकडे येत जाऊ नका. दर्शन चांगलं झालं. 18 तासामध्ये नंतर दर्शन आम्ही देवाचं चांगलं घेतलं. पण ज्यांनी पैसे दिले त्यांना लवकर भेटलं, ज्यांनी पैसे नाही दिले त्यांना लेट भेटलं. असा प्रॉब्लेम आहे. बालाजीला येताना, तिरुपतीला येताना तुम्ही सर्व प्लॅनिंग करून या. गाडी बंद केली की धक्का मारायला लागतोय. 12,000 रुपये देऊन आम्ही धक्का मारून गाडी घेतलेली. आणि सजेशन देणारी लोक एवढी कमी येत नाहीत की आपण कुणाला विचारायला गेलो ना, हे काहीतरी वेगळंच उत्तर देतो. समजत पण नाही आपल्याला, आणि एखाद्याला समजेल ना तर तो आपल्याला सजेशन पण चांगलं देतात. पण महाराष्ट्रातली लोक तशी नाही आहेत. महाराष्ट्रातली लोक तुम्हाला पूर्ण समजून सांगणार अशी आहेत. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. तिरुपती बालाजीतून आम्ही निघलोय, बसमध्ये बसलेलो, आता खायला बसलोय. खाऊन झाल्यावर आम्ही बसमधून बसणार, मग आहे ना ट्रेनतून जाणार, ट्रेनकडे जाणार, मग कोल्हापूरला जाणार. आम्ही आता ह्याच्यात गेलतो कुठल्या वेल्लूर मध्ये, तर यांना ना तिथं अलाउड नव्हतं बरमुड्यावरती. तर यांनी काय केलं माहितीये का, दाखवा त्यांच्या गळ्यात घाला. यांच्या गळ्यातली लुंगी अशी काढली. कशी काढली? अशी काढली. आणि कशी घातली ते पण दाखवा एकदा. अशी घातली. मग त्यांना वाटलं हे खरंच अन्न आहे, टाकल्या टाका एकदा. आणि हे टाकला बघितलं तर खरंच वाटलं अन्न आहे ते. त्याच्यामुळे ना यांना दर्शनच्या जेवायला तर दिलं यांना फुकट मध्ये. बाहेर काढणार होते पण ह्यांच्या बायकोमुळे हे वाचले. हे आमचे पप्पा लहानपणी लटकलेत आणि आता पण लटकतायत. बस झालं लटकणं आप्पा. हाय गाईज, आम्ही तिरुपती बालाजीतून आता आलो कोल्हापूर. ट्रेनमध्ये बसलोय. आम्ही कोल्हापूरला जाणार. मग आहे ना, पुढची मजा पुढचे पार्ट 7 मध्ये दाखवणार. बाय. बाय. तर मित्रांनो, आम्ही फायनली महाराष्ट्रात पोहोचलोय. तर एकदा महाराष्ट्राचा आवाज होऊन जाऊ द्या. जय महाराष्ट्र. तर मित्रांनो, आम्ही पूर्ण वेगवेगळे राज्य फिरलो, पण महाराष्ट्रात आल्याची मजा आली ती अजून कुठंच नाही आली. बाकीच्या ठिकाणी जेवणाची, राहण्याची, खाण्याची, पिण्याची एकदम सोय गच्चा होती एक प्रकारे. पण आता महाराष्ट्रात आलोय, कोल्हापुरात आलोय आपण. आणि तांबडा पांढरा रस्सा खाणार नाही असं होणार नाही. त्याचा व्हिडिओ पण तुम्हाला दाखवणार आहे. आणि इथं फिरणार काय काय आपण, रंकाळा, महालक्ष्मी, न्यू पॅलेस, पन्हाळा, ज्योतिबा आणि बाळूमामाला पण जाणार आहे. तर आमचं इथं आजचा स्टे आहे. आता 4 वाजलेत, आम्ही पोहोचलो. उद्या फुल डे इथं आहे, फुल डे फिरणार आहे. आणि परवा रात्री 8ची ट्रेन आहे आमची. म्हणजे जवळजवळ 2.5 दिवस आहे आमचा इथं फुल एन्जॉय करणार आहे. जय भवानी, जय भवानी. कोल्हापूरला आणि आम्हाला भूक पण लागणार आहे. आम्ही ट्रेन मध्ये लय मजा आली आणि पप्पांनी लय खेळणं घेतले, पण मम्मीनी नाही. मम्मी मालती लय, पप्पा नाही मालत. फक्त पप्पा खायला घेत. हा, लय प्यार करते काय पप्पा? हा, मम्मी नाही करत. नाही. तर हाय मित्रांनो, आता आपण आलो कोल्हापूरच्या रंकाळ्यामध्ये. इथं पहिलं काय शाहू महाराज इथं पहिलं राहायचे. ते हर रोज इकडचे 5 राऊंड मारायचे. इथं एक राऊंड 5 किलोमीटर आहे. तर मग 5 करून ते पूर्ण 5 राऊंड मारायचे. 25 किलोमीटर ते पूर्ण ते राऊंड मारायचे. तर एकदा तुम्ही बघा ते पूर्ण. रंकाळा तर दिसत नाहीये, पण तुम्हाला इथल्या रंकाळ्यावरचे रंका दाखवतो. हे बघा, सगळे रंके आहेत. खूप फसलेले आयुष्यात एवढ्याच 5 दिवसामध्ये खूप फसलेली माणसं आहेत. त्यांना दाखवतो तुम्हाला सगळ्यांना.
मित्रांनो आम्ही आलो आदमापूरला बाळूमामाच्या दर्शनाला आलोय. तर हे फोटोसाठी हावरे आहेत, हे कसे उभे राहिले ते बघा. मला मेन डान्सर याने फुल 40 मिनिटांमध्ये गौतमी पाटील डान्सर आहे का देव. हा मित्रांनो आपण आलो आहे आता बाळूमामाच्या दर्शनाला ज्योतिबाच्या दर्शनाला आम्ही निघणार आहे. हे त्यांचे सगळे पेट आहे. बाळूमामाच्या नावानं चांग भरत आम्ही देवाचे पाया पडायला आलोय. मग आम्ही आहे ना जाणार आहे ज्योतिबाच्या इथं. पुढचे पार्ट 9 मध्ये दाखवणार. ठीक आहे, बाय. थँक्यू. या व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करा तुमच्या दोस्तांसोबत 5 मिनिटांसोबत. मित्रांनो आता आपण आलोय ज्योतिबाला. आम्ही सर्व करत आलोय. आता पहिल्यांदा आम्ही गेलो बाळूमामाला घेत गेलो. तिथून आम्ही आता कोल्हापूरमध्ये ज्योतिबाला आलो. दर्शन वगैरे एकदम मस्त झालं. असं दर्शन होत नाही कधी, कारण की गर्दी खूप असते. पण आज इथं रंगपंचमी असल्यामुळे गर्दी खूप कमी आहे. आम्ही आज जाऊन पायाला हात लावून दर्शन घेतलेलं आहे. सर्वांची रंगपंचमी खेळलोय आम्ही. काय बोलायचंय का की देवानी पण आणि आता आम्ही आमच्या अंगानं देवानी पण पाणी टाकलं. रंगपंचमी खेळले ते तुम्हाला आम्ही व्हिडिओ मध्ये दाखवू. ज्योतिबाच्या नावाने सांग बने. मित्रांनो आम्ही आलो आता शाहू महाराज पॅलेसला कोल्हापूरमध्ये. सर्व फिरून झालेलं आहे. आता फक्त शाहू महाराज पॅलेस बघायचं राहिलं आणि महालक्ष्मीला जायचं आहे. महालक्ष्मीला जायचं तर ते आमच्या घरापासून फक्त 100 मीटरच्या अंतरावर. हा शेवटचा पॉईंट होता. सगळे दमलेले आहेत, तुम्ही बघू शकता. दमून बसलेले आहेत. आता शेवटचा पॉईंट बघितलाय आम्ही आणि आता आम्ही आमच्या घरी जाणार आहे. आणि तिथून महालक्ष्मीचं दर्शन घेणार. आणि ट्रेन आमची उद्याची आहे, तर उद्या आम्ही एक आराम करणार आहे. 8 वाजता रात्री 8 वाजेपर्यंत ट्रेन निघणार आहे. तर रात्री 8 वाजेपर्यंत आम्ही आराम करणार आहे. तर फायनली आमची ट्रिप इथे संपणार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. हा मित्रांनो आता आपण फायनली पोचलो आहे. आता इथून पुढे व्हिडिओ नाही ना, तर बघा आता सगळ्यांची हालत बघा पहिली. इथं बघा हे आमचे घर आहे. बाय. थँक्यू. या व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करा.